माझे नाव कविता आहे. सकाळपासून सतत पाऊस पडत होता. हा पाऊस एका क्षणासाठीही थांबण्याचे नाव घेत नव्हता. मी सकाळपासूनच वाट पाहत होते, की पाऊस थोडा कमी झाला तर ऑफिसमधून निघेन आणि घरी जाईन. पण रात्री 8 वाजता जेव्हा मला पूर्ण खात्री झाली, की पाऊस दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही थांबणार नाही, तेव्हा मी एकटीच ऑफिसमधून बाहेर पडले. बाकी सगळे लोक आपापल्या गाड्यांनी निघून गेले होते. मला ऑफिसमध्ये काम करताना खूप उशीर झाला होता. मग थोडा वेळ मी पाऊस थांबण्याची वाट पाहत वाया घालवला. 8 वाजताच्या आसपास जेव्हा पूर्ण अंधार पसरला आणि घरातून वारंवार फोन येऊ येऊ लागले, तेव्हा मलाही घरी जाण्याची उतावळी झाली. आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी आईला फोन करून सांगितले, "आई, मी थोड्याच वेळात ऑफिसमधून निघते. तुम्ही काळजी करू नका." माझ्या फोनची चार्जिंगही संपत आली होती. आई चिंतेने विचारत होती, "इतक्या पावसात कशी येशील?" मी म्हणाले, "आई, कोणतरी सवारी मिळेलच. रिक्षा किंवा टॅक्सी जे मिळेल ते घेऊन मी सरळ घरी येईन." असं म्हणून मी फोन ठेवला. फाईल डोक्यावर ठेवून मी निघाले. जणू ती फाईल नव्हती, तर छत्री होती. थोड्याच वेळात जोरदार पावसाने माझे संपूर्ण शरीर भिजवून टाकले. जानेवारीची कडाक्याची थंडी आणि हा वादळी पाऊस ज्याने सगळीकडे पाणी भरून टाकले होते. घरापर्यंत जाताना माझी कुल्फी गोठून जाईल असं वाटत होते. आता मला स्वतःवर खूप राग येत होता, की मी अंधार होण्यापूर्वी का नाही निघाले. जोरजोरात चालत मी रिक्षा आणि टॅक्सी शोधत होते. पण या वादळात ना रिक्षा मिळाला ना टॅक्सी. दूरदूरपर्यंत रस्ता पूर्णपणे ओसाड दिसत होता. ऑफिसमध्येही आता कोणी नव्हते. अशा वेळी मी जोरजोरात पावले टाकत भगवंताची प्रार्थना करू लागले. पण या पावसात चालणेही फार कठीण होतं. खड्डे आणि चिखल यांचा काही पत्ता नव्हता. इतक्यात अचानक एक गाडी येऊन माझ्या अगदी जवळ थांबली. माझा श्वास थांबला. या वादळी पावसात काही अनर्थ घडला तर काय होईल, असा विचारही मी केला नव्हता. पण जेव्हा गाडी माझ्या जवळ आली, तेव्हा माझे हृदय धडधडणे थांबल्यासारखे झाले. गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेला माणूस मला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर नजर टाकताच मी आरामाचा श्वास घेतला. तो दुसरा कोणी नव्हता, माझा बॉस विजय सक्सेना होता. काळा पॅन्ट कोट घातलेला, चांदीच्या फ्रेमचा सुंदर चष्मा लावलेला. ते माझ्याकडे पाहत होते. मग त्यांनी मला गाडीत येण्याचा इशारा केला. मी थोडी घाबरले. ते कठोर स्वरात म्हणाले, "जल्दी आत या." माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता, म्हणून मी गाडीत बसले. माझ्या भिजलेल्या कपड्यांनी सीट भिजवली. कपड्यांतून पाणी सतत टपकत होतं. कपडे शरीराला चिकटले होते. मी दुपट्टा व्यवस्थित केला आणि फाईल मांडीवर ठेवली. बोटांना मुरडू लागले. "इतक्या अंधारात आणि पावसात तू कुठे जात आहेस?" बॉसने विचारले. मला या प्रश्नाचे उत्तर सुचलेच नाही. हे विचारण्यासारखे काही नव्हते. बॉसने मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. त्यांच्या मनात काय चाललंय कोणास ठाऊक, पण त्यांनी स्वतःवर काबू ठेवत म्हणाले, "बरं, मला वाटलं होतं की तुझा आत्महत्येचा इरादा आहे." यावेळी मी थोडी चिडलेत. "आणि अंधारात तुला काही अंदाज आहे का की तुझ्याबरोबर काय होऊ शकतं?" बॉसने गाडी चालवत मला कठोरपणे फटकारले. मी म्हणाले, "आज वेळेचा अंदाजच झाला नाही. मी कामात इतकी गढून गेले होते की वेळ कसा गेला ते कळलेच नाही. जेव्हा काम पूर्ण झाले तेव्हा कळले की पाऊस थांबला नाही आणि सगळे निघून गेले आहेत." मी खूप परेशान होते. कदाचित रिक्षा मिळेल या आशेने निघाले. मी नजरेखाली घेतल्या आणि मॅटवर पडणाऱ्या केसांच्या पाण्याकडे पाहू लागले. "ठीक आहे, मी तुला घरी सोडून देतो. तुझा पत्ता सांग." बॉस म्हणाले. मी लगेच माझा पत्ता सांगितला. तो ऐकून बॉस चकित झाले. "मला वाटतंय तुझा मेंदू ठिकाणी नाहीये. हा पत्ता इथून खूप दूर आहे. तो परिसर खूप अरुंद आणि अंधारलेला आहे. इतक्या पावसात तिथे चिखल आणि पाणी भरले असेल. आम्हाला तिथे पोहोचणे खूप कठीण होईल. माझ्या मते आज तुला ऑफिसलाच यायला नको होतं." पावसाची शक्यता आधीच होती. ते रागात माझ्याकडे पाहू लागले आणि चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. बॉसने रागावर काबू ठेवला आणि म्हणाले, "इथून माझा बंगला जवळ आहे. आज रात्र तू तिथेच थांब." मी एका क्षणासाठी घाबरले. नाही, माझी आई वाट पाहत असेल. बॉसने डोळे फिरवून पाहिले आणि म्हणाले, "जर तू तुझ्या आईला व्यवस्थित सांगितलंस तर ती समजेल. उलट तीच तुला सांगेल की या पावसात इतका लांब रस्ता करू नकोस." बॉसने गाडी बंगल्याकडे वळवली. त्यांच्या गाडीमागे आणखी एक गाडी होती. त्यात सिक्युरिटी गार्ड्स होते. माझा बॉस खूप श्रीमंत बिझनेसमन होते. पैशाची त्यांना कधी कमी पडली नव्हती. त्यामुळे सिक्युरिटीही भरपूर होती. आज बॉसला ऑफिसमधून निघायला थोडा उशीर झाला होता. पण त्यांना अंदाज नव्हता की मी इतकी बेफिकीर असेन की अशा पावसात एकटी निघून पडेन. आणि ज्या भागात मी राहते, तो खरंच पाण्याने अर्धवट बुडाला असेल. रात्रीच्या अंधारात तिथे जाणे धोकादायक होतं. म्हणून बॉसने मला नकार दिला होता.
थोड्या वेळाने आम्ही त्यांच्या बंगल्यात पोहोचलो. मी थंडीने जोरजोरात थरथरत होते. भिजलेल्या कपड्यांमुळे शरीर थरथरत होतं. हातपाय निळे पडले होते. बॉसला माझी हालत समजली. घरात जाताच त्यांनी जोरात नोकराणीला हाक मारली. नोकराणी धावत आली. "जी साहेब," बॉस म्हणाले, "ही कविता आहे माझ्या ऑफिसमध्ये काम करते. याला शीतलच्या खोलीत घेऊन जा. काही कपडे द्या आणि खाण्याची व्यवस्था करा. ही आजची रात्र शीतलच्या खोलीत राहील." नोकराणीला पाहून माझ्या जीवात जीव आला. नाहीतर आतापर्यंत मी फक्त हेच विचारत आले होते की बॉसबरोबर बंगल्यात कशी राहीन. त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते. नोकराणी माझा हात धरून खोलीत घेऊन गेली. "मॅडमजी," हे शीतल मॅडम खोलीत घेऊन गेली. "ती तुझ्यासारखीच आहे. तिचे चांगले कपडे तुला येतील." तिने कपाट उघडून खूप सुंदर कपडे काढून ठेवले. "यातले जे आवडेल ते घाल." मी एक फ्रॉक घेतले आणि वॉशरूममध्ये जाऊन कपडे बदलले. एक मोठा शॉल अंगावर गुंडाळून मी हीटरजवळ बसून हात गरम करू लागले. माझी नजर बेडवर पडलेल्या बॉसच्या कोटावर गेली. आपोआप चेहऱ्यावर हसू आले. अडचणीच्या वेळी त्याच बॉसने माझी मदत केली होती. नोकराणी बाहेर गेली. थोड्या वेळाने परत आली आणि विचारले, "मॅडमजी, तुम्ही काय खाल?" मी म्हणाले, "काही गरज नाही. मी ठीक आहे." ती हसली. "अरे मॅडमजी, नकोच करून का? तुम्ही आमचे पाहुणे आहात. साहेबजी पाहुण्यांची खूप काळजी घेतात. पहा, शीतल मॅडमची खोली तुमच्यासाठी कशी उघडी केली. नाहीतर शीतल मॅडम कोणालाही तिच्या खोलीत येऊ देत नाहीत. ती खूप रागावतात. साहेबजीही कोणालाही परवानगी देत नाहीत. ते शीतल मॅडमना खूप प्रेम करतात. तुम्ही नक्की खास असाल." नोकराणी हसत म्हणाली. मी चकित झाले. शीतल मॅडम कोण? बॉस आपल्या आईवडिलांचा एकमेव मुलगा होता. शीतल मॅडम साहेबांच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे. तिचे घर गावात आहे, पण अभ्यासासाठी शहरात राहते. आत्ता सुट्टीत गावी गेली आहे. पण हे खोली तिचेच आहे. कोणीही तिच्या खोलीत येऊ शकत नाही किंवा तिच्या वस्तू वापरू शकत नाही. साहेबजी शीतलना खूप प्रेम करतात. मी खूप हैराण झाले. बॉसच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे. ही गोष्ट मला त्यावेळी खूप वाईट वाटली. जरी बॉसबरोबर फक्त ऑफिसपुरती ओळख होती, पण शीतलचं नाव येताच मनात एक जळजळ जाणवली. तरी मी स्वतःवर काबू ठेवत म्हणाले, "अशी काही गोष्ट नाही." ऑफिसवरून परतताना गाडी मिळासने मदत केली. नोकराणी डोके हलवत म्हणाली. मग तिने माझ्यासाठी कॉफी आणि खाणे घेऊन आले. मी थोडंसं खाल्ले. मला फक्त सकाळची वाट पाहत होते. आईला फोन करून सांगितले होते की मी सकाळी येईन. त्यांना समाधान झाले होते. रात्री 12च्या सुमारास मला बेचैन व्हायला लागले. अनोळखी जागा, नवीन खोली, झोप येणार नव्हती. मऊ बेडवर मी करवटी बदलत राहिले. थोड्या वेळाने मी खोलीतून बाहेर आले. बंगला मोठा होता. चारही बाजूंनी शांतता. मी हळूहळू फिरत खालच्या भागात गेले. मग पायऱ्या चढून वर गेले. एका खोलीच्या दरवाजापाशी माझी पावले थांबली. आत प्रकाश जळत होता आणि पियानो वाजवण्याचा सुंदर आवाज येत होता. मी तिथेच उभी राहिले. आवाज थांबला तेव्हा मी परत फिरण्याचा विचार केला. पण इतक्यात दरवाजा उघडला आणि समोर बॉस उभे होते. पांढऱ्या कुर्त्यात ते वेगळेच दिसत होते. जणू स्वप्नातील राजकुमार. मी पलक झपकावणे विसरले. बॉसही मला लक्षपूर्वक पाहत होते. काही क्षण शांततेत गेले. डोळ्यात डोळे घालून आम्ही एक अनोळखी सफर सुरू केली होती. मग बॉसने विचारले, "सर्व ठीक आहे ना? तू आराम करत नाहीस? काही समस्या आहे?" मी नोकराणीला सांगितले होते तुझी काळजी घ्यायची. मी म्हणाले, "नाही, अशी काही गोष्ट नाही. मी पियानोचा आवाज ऐकून इथे आले. तुम्ही खूप चांगले पियानो वाजवता." मी विचार न करता प्रशंसा केली. बॉस म्हणाले, "माझी आई खूप चांगले पियानो वाजवत होती. मी त्यांच्याकडून शिकलो आहे. जेव्हा त्यांची आठवण येते, तेव्हा या खोलीत येतो. हे माझ्या आईचे खोली आहे." त्यांच्या आवाजात उदासी होती. मला जाणवले की ते आईला आठवून दुःखी झाले आहेत. यापूर्वी आणखी काही बोलण्यापूर्वी अचानक दरवाजे वाऱ्याने पडदे उडवले. विजेचा कडकडाट झाला. विजेचा कडकडाट झाला. मी घाबरून बॉसचा हात धरला. वीज जोरात कडकडत होती. माझी हालत पाहून बॉस हसले. त्यांनी हळूच माझा हात धरला आणि म्हणाले, "घाबरू नकोस. सकाळपर्यंत सर्व ठीक होईल." माझ्यात इतकी हिंमत नव्हती की हात सोडवावा किंवा खोलीत परत जाऊ. मी घबराटीत इकडे तिकडे पाहू लागले. बॉस मला हाताने धरून आपल्या आईच्या खोलीत घेऊन गेले. तिथे एका बाजूला पियानो होते. दुसऱ्या बाजूला भिंतीवर आईवडील आणि मुलाचे फोटो होते. मला समजले की हे बॉसचे आईवडील होते. बॉसने मला बेडवर बसवले आणि हात सोडवत म्हणाले, "तुझ्या नखांनी माझ्या हातावर खुणा केल्या आहेत." मी चकित होऊन पाहिले. खरंच त्यांच्या मनगटावर नखांच्या खुणा होत्या. मी लाजेने माफी मागितली. बॉस हसून म्हणाले, "मी माफी स्वीकारतो. तू इथे आरामात झोप. सकाळी मी स्वतः तुला घरी पाठवतो." ते प्रेमाने समजावत होते, कारण माझ्या चेहऱ्यावर भीती होती.
मी नकार देत डोके हलवले आणि उभी राहिले. मला भीती वाटत आहे. मी एकटी राहू शकणार नाही. बॉसने थंड श्वास घेतला आणि म्हणाले, "नोकराणी आपल्या क्वार्टरला गेली आहे. तिथून इथे यायला 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. पाऊस खूप वाढला आहे. मी तिला आता परत बोलावू शकत नाही. मला वाटलं होतं तू झोपली असशील म्हणून मी तिला पाठवलं. तू इथे बस." मी मजबुरीने त्यांना खोलीत राहण्याची परवानगी दिली. ते आश्चर्याने माझा चेहरा पाहू लागले. "ठीक आहे, मी इथे बसेन. तू आराम कर." बॉस खुर्चीवर बसून डोळे बंद केले, जेणेकरून मी शांततेने झोपू शकेन. पण मी इतकी बेचैन होते की बेडच्या कोपऱ्यात टेकून बसून राहिले. माझी नजरे त्यांच्या चेहऱ्यावर होती. त्यांचा तेजस्वी चेहरा आणि उंच नाक त्यांना सुंदरसोबत थोडे गर्विष्ठ बनवत होते. 2 तास तसेच गेले. बॉसला कदाचित झोप आली होती की अचानक ढग जोरात गरजले आणि माझा चित्कार निघाला. मी धावत त्यांच्याकडे गेले. मी त्यांचा हात घट्ट धरला असता, पण यावेळी तसं केलं नाही. पण माझा चित्कार ऐकून बॉस डोळे उघडले. मी जोरात थरथरत होते. बॉस हळूच उठले, आपला शॉल माझ्या खांद्यावर टाकला आणि मला पुन्हा बेडवर घेऊन आले. "इतके का घाबरत आहेस? वीज कडकडणे आणि पाऊस होणे हे सामान्य आहे." ते माझ्या इतके जवळ होते की त्यांच्या श्वासाची उष्णता जाणवत होती. मग मी हळूहळू सांगितले की मी का घाबरते. या शहरात येण्यापूर्वी जेव्हा मी लहान होते, आम्ही गावात राहत होतो. त्या गावात वीज पडल्याने खूप लोक मरून गेले होते. त्यामुळे विजेच्या कडकडाटापासून मला खूप भीती वाटते. बालपणीच्या त्या भीतीच्या आठवणी आजही ताज्या होत्या. हे ऐकून बॉसला खूप दुःख झाले. त्यांनी मला बेडवर झोपवले आणि स्वतः माझ्या डोक्याजवळ बसले. त्या क्षणी त्यांचे जवळ असणे मला वाईट वाटले नाही. उलट त्यांच्या उपस्थितीने मला धैर्य मिळाले. मी इतकी थकले होते की डोळे बंद झाले आणि झोप लागली. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा बॉसच्या ड्रायव्हरने मला घरी सोडून आले. नोकराणीने नाश्ता करण्यासाठी आग्रह केला, पण मला आईची चिंता होती. रस्ते पाण्याने भरले होते. मी घरी पोहोचल्यावर आई मला गळ्यात घेऊन म्हणाली, "खूप चिंता होत होती तुझी. भगवंताचा शुक्र आहे की तुझ्या बॉसने मदत केली. नाहीतर काय झाले असते." मी आईच्या गळ्यात लागून बॉसबद्दलच विचारत होते. मला तो दिवस आठवत होता, जेव्हा मी पहिल्यांदा ऑफिस गेले होते. सगळे म्हणत होते की बॉस खूप कठोर आणि वाईट माणूस आहे. 30 वर्षांचा तो माणूस कोणाचा सन्मान करत नाही, लगेच अपमान करतो. म्हणून मी सुरुवातीपासून त्यांच्यापासून घाबरत होते. पण कालच्या रात्री त्यांच्याबद्दल माझी समज बदलली. बॉस बोलायला कठोर वाटतात, पण खरं तर ते मृदू हृदयाचे आणि सहानुभूती दाखवणारे माणूस आहेत. हा विचार करून मला आनंद झाला आणि त्यांच्या नावाने मनात गुदगुली होऊ लागली. पण नोकराणीची ती गोष्ट कानात गुंजत होती की बॉस शीतलना खूप प्रेम करतात आणि कोणालाही तिच्या खोलीत जाऊ देत नाहीत. ही गोष्ट मला खूप त्रास देत होती. मी शीतलला पाहिले नव्हते, पण नकळे का तिच्याबद्दलच विचार करत होते. कपडे बदलून मी शीतलचे कपडे आईला दिले. "आई, हे लक्षपूर्वक धुवा. हे बॉसच्या घरचे कपडे आहेत, परत करायचे आहेत." मी उद्या ऑफिसला घेऊन जाईन. आईने ते कपडे धुवून वाळवले. मी सोफ्यावर बसून रात्र आठवत होते. दुसऱ्या दिवशी दिवशी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर माझ्या मनाची स्थिती वेगळी होती. माझी नजरे बॉसला शोधत होती. हातात शॉपर होता, ज्यात शीतलचे कपडे होते. मी विचार केला, का नाही स्वतः जाऊन बॉसना कपडे परत करू. सेक्रेटरीला सांगून मी बॉसच्या केबिनमध्ये गेले. पण तिथे जे पाहिले त्याने मला धक्का बसला. बॉस एकटे नव्हते. त्यांच्याबरोबर एक दुबळी, पातळ आणि अतिशय सुंदर मुलगी होती. मी शॉपर टेबलावर ठेवला आणि म्हणाले, "हे शीतलचे सूट आहे." यापूर्वी बॉस काही मुलीने शॉपर उचलून जमिनीवर फेकला आणि चित्कार करत म्हणाली, "त्या रात्री तू माझ्या खोलीत घुसलीस. पण आता जर दुसऱ्यांदा पाऊल ठेवलंस तर मी तुझी जान घेईन. तुला कोणी अधिकार दिला माझे कपडे घालायला? आणि आता इतकी हिंमत की परत आणायला आलीस? उचला हे कपडे आणि इथून निघून जा. मी शीतल खूप तुझ्या घातलेले लगेच घालणार." शीतल चेहरा पांढरा पडला. मी बॉसकडे पाहिले. ते हळूच म्हणाले, "तू बाहेर जा. मी थोड्या वेळाने तुला बोलावतो." केबिनमध्ये येऊन अश्रू रोखत टेबलावर डोके टेकवले. मी खूप दुःखी आणि हैराण झाले. क्षणात माझी अवकात आठवली. मनात जागृत झालेले भाव तिथेच संपले. कुठे तो श्रीमंत बॉस आणि कुठे मी. ऑफिसमध्ये गप्पा सुरू झाल्या होत्या. माझे डोके उंच करणे कठीण झाले. मी रजा घेऊन घरी जाण्यापूर्वी शीतल माझ्या केबिनमध्ये आली. तिने जे सांगितले ते ऐकून माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. ती मला विचारत होती की मी कशी बॉसनं आपल्या जाळ्यात फसवले आणि मी किती खाली जाऊ शकते. हे ऐकून मला वाटलं जणू आकाश कोसळलं. पूर्ण ऑफिस माझ्याकडे पाहत होतं. माझ्यावर लावला जाणारा आरोप खूप नीच होता. बॉसला फसवणारी लालची आणि दुष्ट मुलगी. हा आरोप ऐकून मी नोकरी सोडून दिली. पण दुसऱ्याच दिवशी बॉस स्वतः माझ्या घरी आले.
आईबरोबर बोलून त्यांनी माझा हात मागून घेतला. मला वाटलं होतं की बॉस शीतलना प्रेम करतात, पण त्यांनी सांगितलं की ते शीतलना फक्त आपली लहान बहिणीसारखी समजतात. म्हणून मी लग्नासाठी हो करून दिले. शीतल रागावून गावी निघून गेली. आता मी निश्चिंत आहे, कारण मला कळलं आहे की बॉसच्या मनात फक्त मीच आहे. आज मी इज्जतीने बॉसची पत्नी बनून राहत आहे.